तर सामना सुरू होतोय. गावदेवी दिवे विरुद्ध न्यू तुफान पिंपलाच. पहिलाच चेंडू चंदू याने मिड विकेटच्या दिशेने मारलेला आहे. एक धाव डीप मधून उमेश आलेले आहेत. एक धाव पूर्ण करतोय आणि एकच धाव एकेरी धावसंख्येने संघाच्या श्री गणेशा होतोय आणि आजच्या दिवसाचा श्री गणेशा होतोय एक या धावसंख्येने. गोलंदाज आहे तो किशोर मडवी. पुढचा चेंडू किशोर याचा सामोर झाला तो हनुमान. सुंदर असा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने टटावलेला आहे. रतिलाल आलेले आहेत डीप मधून. फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल. आजच्या दिवसातला पहिला सामना आहे. काल मित्रांनो परवाच्या दिवशी जयदुर्गा सुरई ए आणि काल जयदुर्गा सुरई बी हे दोन्ही संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालेले आहेत. पुढचा चेंडू किशोर मडवी याचा सामोर जाईल तो चंद्रू. सुंदर असा चेंडू पायांच्या दिशेने कट केलेला आहे. एक धाव पूर्ण करतो. पुन्हा एकदा रतिलाल आले डीप मधून. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणायला लागेल हनुमान आणि चंद्रकांत यांच्यामध्ये आणि धावसंख्या होते ती 4. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि मित्रांनो हा सामना 4 षटकांचा आहे. पहिले षटक हे पॉवर प्लेचा आहे. 2 फिल्डरांना फक्त मुभा असेल की ते सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करू शकतात. उमेश आहेत आणि रतिलाल हे 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर तैनात आहेत. पुढचा चेंडू किशोर मडवी याचा सामोर जाईल तो चंदू. अतिशय सुंदर चेंडू आणि याचे त्रिफला उद्ध्वस्त केलेला आहे. अराउंड द विकेट. पुढचा चेंडू किशोर मडवी याचा सामोर जाईल तो सलामीला आलेला हनुमान. हनुमान सिनियर. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा त्रिफलाचित. आता मात्र हनुमान हे त्रिफलाचित झालेले आहेत आणि अशा प्रकारे दुसरी विकेट गेलेली आहे ती गावदेवी दिवे या संघाची 5 या धावसंख्येवर. षटकांचा सामना आहे आणि सकाळ सत्राला 4 षटकामध्ये 30+ जरी धावा आल्या तरी एक फायटिंग टोटल इथे बघायला मिळेल. एक चांगली लढत देता येईल समोरच्या संघाला.
प्रभाकर मडवी पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने कट केलेला आहे, एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न करतो हनुमान आणि 2 धावा सहज पूर्ण केल्यात हनुमानाने. धावसंख्या होती ती 7. आणि धावसंख्या होती ती 7. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या आणि चांगली गोलंदाजी तिथे केली होती किशोर मडवी याने. खेळपट्टीचा त्यांनी जास्तीत जास्त फायदा उचलून घेतला होता सकाळच्या सत्राचा आणि विकेट टू विकेट गोलंदाजी केली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि त्याचाच फायदा किशोर मडवी याला झाला. 2 फलंदाज त्रिफलाचीत झाले. पुढचा चेंडू प्रभाकर मडवी याचा सामोरे जाईल तो हनुमान भोईर. पुन्हा एकदा त्याच दिशेने कट केलेले आहे. डीप बॅकवर्ड पॉईंटच्या मधून एक क्षेत्ररक्षण आलेलं आहे. ते क्षेत्ररक्षण करण्यासाठी 2 धावा सहज पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेनिशी पुन्हा संघाची धावसंख्या वाढत आहे ती 9. काल सुरई संघाचा विचार केला, सुरई संघाचे ते सलामीची जोडी होती विजय आणि गोविंद, या जोडीने कुठलाही मोठे फटके मारलेले नाहीत. फक्त सिंगल डबल ट्रिबल यांच्यावर लक्ष दिलं आणि तो संघ काल क्वालिफाय झाला. पुढचा चेंडू प्रभाकर मडवी याचा सामोरं जाईल तर पुन्हा एकदा हनुमान. धावसंख्या होती ती 9. फुलटॉस चेंडू होता, बॉलरच्या डोक्यावरून खेळलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. फक्त एकच धाव, कुठल्याही प्रकारचा प्रयत्न झाला नाही दुसऱ्या धावेचा. क्षेत्ररक्षण जरी चांगलं झालं नव्हतं परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही अमित भोईर याने. धावसंख्या झाली ती 10. आता स्ट्राईकवर आले ते अमित भोईर, एक शैलीदार असा डावखुरा फलंदाज आहे आणि येणाऱ्या फलंदाजामध्ये अरविंद, अविनाश, परीक्षित असे मोठे 3 फलंदाज बाकी आहेत. पुढचा चेंडू प्रभाकर मडवी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेला आहे कारण डावखुरा फलंदाज आलेला आहे. 2 अगोदर उजवे फलंदाज होते, आता डावखुरा फलंदाज आल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेला आहे प्रभाकर मडवी. आखूड टप्प्याचा चेंडू फक्त हुक केलेला आहे. 1 धाव पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत नाहीयेत आणि धावसंख्या होती ती 11. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. सकाळचं सत्र आहे, थंड वातावरणात दमट खेळपट्टी झालेली आहे. आउटफील्ड थोडीशी संत आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये धावा होणं खूप कठीण असतं आणि त्याचंच कारण आपण बघत आहोत की गावदेवी दिवे या संघाच्या धावफलकावर धावा आहेत फक्त 11 आणि दुसरे ओव्हर चालू आहे. 4 चेंडू टाकून झाले, फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकामध्ये जरी 30+ धावा आल्या तरी एक चांगली टोटल बघायला मिळेल. पुन्हा एकदा उंचार मारला, रतिलाल तिकडे होते आणि कुठलीही चूक करत नाहीत रतिलाल आणि हनुमान भोईर हे बाद झालेले आहेत. बाद झालेले आहेत. दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू आहे आणि धावा झाल्यात तर फक्त 11.
पुन्हा त्या बॅटची कडा घेऊन चेंडू जातो थर्ड मॅन मध्ये, डीप मधून क्षेत्ररक्षण येतोय, एकच धाव. आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला. 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 12 धावा आलेल्या आहेत. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. चांगली गोलंदाजी केलेली आहे न्यू तुफान पिंपळास या संघाने. आणि सकाळच्या सत्राचा नक्कीच त्यांच्या गोलंदाजांनी फायदा इथे उचललेला आहे, कारण कुठल्याही प्रकारचे मोठे फटके इथे मारता आलेले नाहीत गावदेवी दिवे या संघाला. आता येणाऱ्या 2 षटकामध्ये त्यांना 20 तरी धावा काढायला लागतील, तेव्हा कुठे जाऊन एक सन्मानजनक स्कोर होऊ शकतो गावदेवी दिवे या संघाचा. तसे फलंदाज त्यांच्याकडे आहेत, परीक्षित गोंडले आहेत, अविनाश गोंडले आहेत आणि अमित आणि अरविंद हे सुद्धा 2 चांगले फलंदाज आहेत. बरोबर आहे उमेश, कारण आपण पाहिलं परीक्षित गोंडले यांच्याकडून एक मोठे फटके मारण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. पण मात्र इथं आज काल 3 दिवस झाले उमेश, तर इथं गोलंदाजांना चांगली इथं साथ दिलेली आहे ग्राउंड. तर 2 षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला मित्रांनो. 2 षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्या होत्या किशोर मडवे यांनी. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रभाकर मडवे यांनी 7 धावा दिल्या. म्हणजे 12 चेंडूचा खेळ इथं समाप्त झाले आणि 12 धावा इथं जमलेले आहेत. आणि 3 झटके सुद्धा लागले. तर चंद्रकांत बाद झालेले आहे, हनुमान भोईर बाद झाले आणि हनुमान ज्युनियर सुद्धा बाद झाले. आता मात्र दमदार असणारं ती अमितच्या खांद्यावर जिम्मेदारी वाढलेली आहे. सायकोलॉजी प्रेशर जे आपण म्हणतो तसं प्रेशर अमितच्या खांद्यावर वाढलेले आहे. अमित आणि अरविंद बघूया डावखोरे फलंदाज आहेत, कशा प्रकारे आपल्या संघासाठी योगदान देतात ते पाहायचं आहे. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्याचा सज्ज झालेला आहे तो म्हणजे घनश्याम भोईर. समोर असणारे डावखोरा फलंदाज अमित बघूया कशा प्रकारे खेळून काढतो हा चेंडू. सफल क्रॉस झालेला चेंडूला लाभ करतोय, मात्र मिस टाइम फटका मात्र आयुष्यमानचा भाऊचा आशीर्वाद देतोय. तेल गेले आणि तूप ही गेले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण झेल सुटला होता त्यानंतर हा चौकार सुद्धा जातोय. जाऊया आपण या डीजे कडे. तर पहिला चेंडू होता घनश्याम भोईर याचा, थोडासा शॉर्ट चेंडू टाकला होता, अमितनं बघितलं होतं तो पण सफल क्रॉस झाले आणि चेंडूला हुक करतोय, चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेकडे रवाना होतोय 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 16. पुन्हा एकदा शॉट, पुन्हा एकदा तेच प्रकारे मारण्याचा प्रयत्न होता, मात्र त्रिफळाची तूड होतोय आणि हा 4था हादरा बसतोय गावदेवी दिवे या संघाला. जाऊया या गोलंदाजाचं कौतुक करण्यासाठी डीजे कडे. हादरा बसतोय अमितच्या रूपाने, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो विनोद पाटील. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे त्यांची खरोखरच. गावदेवी दिवे या संघातील एक अष्टपैलू खेळाडू, एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आणि चांगली फलंदाजी सुद्धा ते करतायत. तर विनोद येतोय, बघूया कशा प्रकारे आपला अकाउंट ओपन करतोय. श्री गणेशा करतोय आपल्या माननीय श्री गिरीश बलिराम पाटील माजी उपसरपंच दिवे ग्रामपंचायतांचं आगमन झालेले आहे आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी ते कूलर आलेले आहे, ते त्यांच्याकडूनच आलेले आहे. वेलकम गिरीश पाटील. वेलकम गिरीशजी पाटील, तुमच्या या क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. पुन्हा सज्ज होतोय घनश्याम, चांगला चेंडू, चेंडूला लेट कट करतोय, चेंडू जातो पॉईंटच्या दिशेकडे, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तिथं, मात्र एक धाव इथं रोखू शकत नाहीये. एक धाव इथं काढली, स्वतःचा अकाउंट ओपन करतोय उमेश. एक धाव आणि संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या होतोय ती 17. नुसतंच आलेल्या पाहुण्यांसाठी मी हा जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजेच गावदेवी दिवे आणि न्यू तुफान पिंपळास या दरम्यान सुरू झालेला आहे. 3ऱ्या षटकाचा खेळ प्रारंभ झालेला आहे. 4 झटके लागलेत गावदेवी दिवे या संघाला आणि धावसंख्येवर आपण नजर टाकली तर 4 बाद 17 धावा इथं झालेल्या आहेत. बघा मित्रांनो, खरोखर जेव्हा राईट फलंदाज असतो आणि लेफ्ट फलंदाज असतो तेव्हा थोडा क्षेत्ररक्षण मध्ये थोडीशी अडचण निर्माण होत असते.
बंद्र्या मारुती काल्हेर आणि छत्रपती शिवाजी वडूनवगर या दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायची आहे. पुढे सज्ज होतोय मुंडोरा एंड कडून घनश्याम भोईर. आता मात्र अरविंद याला चेंडू टाकतोय. शॉर्ट चेंडू हुक करतोय, चेंडूला चेंडू जातोय लेगच्या दिशेकडे रवाना होतो. एकदा पूर्ण करून दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि चांगला थ्रो झाला होता आणि चांगल्या थ्रो मुळे पंचांचा बोट आकाशात आणि अरविंद याला जावं लागेल खेळू कक्षात. धावबादच्या सोबत बाद होतोय अरविंद. कम संतोष पाटील साहेब. वेलकम. या क्रीडानगरीमध्ये पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. संतोषजी पाटील साहेब इथं आले, त्यांचं मी क्रीडानगरीमध्ये स्वागत करतोय. नवीन फलंदाज येतोय अजित. एक हायटेड मॅन आहे, बघूया हा हाईटचा पुरेपार फायदा घेतोय का नाही ते पाहायचं आहे. नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे विनोद आहे. वेलकम संतोषदा. पहिला चेंडू जोरात मारला, चेंडू जातोय लॉंग क्षेत्रामध्ये. एका टप्प्यातून 4 धावांसाठी एक जबरदस्त फटका इथं मारलेला आहे. एका टप्प्याने चेंडू जातोय 4 धावांसाठी. आमचं लक्ष होता 4 धावांनी संघाची धाव संख्या होते, संघाची धाव संख्या होते ती 52. तर या 4 धावण्या संघाची धाव संख्या झपाट्याने वाढते. संघाची धाव संख्या होते ती 22 धाव संख्या झालेली आहे. तर खरोखरच चांगली कामगिरी करतोय. आता मात्र अजित इथं येतात एक मोठा फटका मारतोय आणि त्याच्या खात्यामध्ये 4 धावा इथं जमा होत आहेत. चांगली सुरुवात करून देतोय अजित. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मुंडारा एंड करून घनश्याम भोईर. पुन्हा एकदा सज्ज होतील फलंदाज अजित. बघूया कशा प्रकारे या चेंडूला खेळून काढतील ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा चेंडूला मारलेला चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव पुढे करून दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया काय होतंय. विनोद थोडासा अडवलतोय. तिसऱ्या धावाला प्रारंभ करतायत मात्र इथं बाद होतोय फलंदाज विनोद. मला तरी वाटतं विनोद याला जावं लागेल. या क्रीडानगरीमध्ये संतोषजी पाटील, श्री संतोष तुकाराम पाटील SEO, तसेच ठाणे जिल्हा जागतिक मानव अधिकार फेडरेशन दिल्ली त्यांचे अध्यक्ष आहेत. तसेच ब्रह्मविष्णू महेश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत. तसेच न्यू 40+ बंद्र्या मारुती काल्हेर या संघाचे कर्णधार आहेत. तसेच श्री वेताळ शैक्षणिक या सदस्य आहेत. एक चांगली आतापर्यंत त्यांनी कामगिरी केली. चांगली आपल्या संघासाठी तसेच आपल्या गावासाठी चांगली आजपर्यंत कामं केलेली आहेत. तर मित्र
मित्रांनो 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला. 3 षटकाचा विचार केला तर 24 धावा इथं काढलेल्या आहेत. चांगली कामगिरी केली कारण घनश्याम भोर यांच्या या षटकामध्ये तब्बल 12 धावा इथं काढलेल्या आहेत. आता मात्र येतो शेवटचं षटक टाकण्यासाठी रतिलाल. मात्र फलंदाजी येतोय तो फलंदाज तो म्हणजेच परीक्षित गोंधले. बघूया 6 चेंडू शेष आहे ते एका पारीतील. या 6 चेंडूत किती धावा काढतात ते पाहायचं आहे कारण नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे परीक्षित गोंधले एक मोठे फटके मारण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. मात्र स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच अजित. बघूया 6 चेंडू शेष आहेत या पारीतील किती धावा जमवतात गावदेवी दिवे हा संघ. फुलटा चेंडू सॉंग करताय. चेंडूला बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. वाईट लॉंगांच्या दिशेकडे रवाना होतो. मात्र एक धाव इथं फक्त पूर्ण करतात कारण स्ट्राईक जी आहे ती बघूया काय झालंय. तर एक धाव इथे घेतलेली आहे. एक धाव संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होत ती 6 बाद 25 पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज रतिलाल मुंडाला एंड करून. आता मात्र स्ट्राईकला जो आहे फलंदाज तो म्हणजेच परीक्षित गोंधले. एक जिम्मेदारी असेल त्यांच्यावर आणि मोठे फटके मारण्याची क्षमता ते ठेवतात. बघूया उर्वरित 5 चेंडू मध्ये किती धावा जमवत आहेत ते पाहायचंय गावदेवी दिवे हा संघ. आजच्या दिवसातील पहिला सामना सुरू आहे मित्रांनो. पहिल्या चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता. खोल टप्प्याचा चेंडू टाकला होता. मात्र बॅकआउट शॉटच्या दिशेकडे रवाना होतो. चेंडू एक धाव पूर्ण करतो. 2 क्षेत्ररक्षक तिथे येतात. मात्र एक क्षेत्र चेंडूला उचलतोय फेकतो तोपर्यंत 2 धावा दोन्ही फलंदाज अर्जित करतायत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होत आहे ती 6 बाद 27. सर्व प्रेक्षक जे आलेत खरोखर परीक्षित गोंधले हे काहीतरी मोठे फटके मारतील असं सगळ्यांना वाटते. मात्र बघूया परीक्षित नाराज करतील का नाही. त्या उलट चांगली कामगिरी करून आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेतात का नाही ते पाहायचं आहे. कारण जर क्रीडानगरीचा आपण विचार केला मुकादम तर आतापर्यंत क्रीडानगरी ही गोलंदाज अनुकूल ठरलेली आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजसाठी रतिलाल. मोठा फटका मारण्याचा होता. मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. चांगला अचूक टप्प्याची गोलंदाजी इथं करतोय रतिलाल. मिस फटका होतोय. निर्धार समाप्ती होते. पुन्हा सज्ज होतोय रतिलाल पुढचा चेंडू टाकण्याचा. आता पुन्हा भूपेश्वर भोईर आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच गुरुनाथ पाटील भगत आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ब्रह्मास्त्र सोडला होता आणि ब्रह्मास्त्राची छेडखानी जर केली तर परिणामी भुगतावं लागेल आणि तीच चुकी केली ती परीक्षित गोंधले यांनी. नजर हटी दुर्घटना घटी आणि त्रिफळची होताना दिसतोय परीक्षित गोंधले. त्यांना रकलं होतं आणि बांधून ठेवलं होतं आणि त्रिफळ चित्त होताना दिसलं आणि पॅव्हलीमध्ये लोटताना दिसलं. आता मात्र त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. मोठे बंधू गेलेले आहेत. आता मात्र छोटे बंधू इथे आलेत ते म्हणजेच अविनाश गोंधले. तुम्हाला सज्ज होतोय रतिलाल पुढचा चेंडू टाकण्यासाठी. अविनाश याला आता मोठा फटका मारला. चेंडू जातोय वाईडिश लॉंगाच्या दिशेकडे रवाना. एकदा पूर्ण केला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. मात्र लेझी थ्रो इथं पाहायला मिळते आणि लेझी थ्रोचा मुले 2 धावा इथं पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 29. 29 धावा झालेत आणि विकेटवर आपण नजर टाकली तर 7 विकेट इथे गेलेले आहेत गावदेवी दिवे या संघाचे.
ह्या पाळीतील मला तरी वाटतं शेवटचा चेंडू असणार आहे. बघूया शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा जमवतोय अविनाश आपल्या खात्यामध्ये आणि आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करून बाहेर निघतो का नाही ते पाहायचं आहे, कारण शेवटचा चेंडू शेष आहे. छत्रपती शिवाजी वडुनवकर आणि बंद्र्या मारुती काल्लेर हे षटक संपल्यानंतर आपण नाणेफेकीसाठी यायचं आता आहे. मोठा फटका मारतो, चेंडू येतोय समालाच्या कक्षाला मानवंदना देऊन चेंडू जातोय षटकारासाठी. करता या दिवे गावातील भगत गुरुनाथ परशुराम पाटील कुठे प्रेक्षकमध्ये असतील त्यांना मी विनंती करतोय त्वरित मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. सर्वांना तसेच मी विनंती करतोय या दिवे गावातील ज्येष्ठ नागरिक कोणी आले असतील त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की त्वरित मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तर दोन्ही संघांना आवाज द्यायचा आहे. बंद्रे मूर्ती काल्लेर तसेच छत्रपती वडुनवकर या दोन्ही संघांना मी विनंती करतो त्वरित कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे प्लीज. छत्रपती शिवाजी वडुनवकर या गावाचा जर आपण विचार केला तर कालचा दिवस असा होता की इट्टू दांडूची जी शर्यत होती ती स्पर्धा होती ती लाईव्ह होती. तर छत्रपती शिवाजी वडुनवकर आणि बंद्रे मारुती काल्लेर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कर्णधार छत्रपती शिवाजी वडुनवकर आणि बंद्रे मारुती काल्लेर. गावदेवी दिवे आपले क्षेत्ररक्षण सजवायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज वडुनवकर आणि बंद्र्या मारुती काल्लेर. तर व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री संतोष तुकाराम पाटील याचकडून या आयोजनाला 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचं खूप खूप आभारी आहे. तर एक वेलकम आमच्या गावातील दिवे गावातील पोलीस पाटील माननीय श्री सुजित नामदेव भोईर यांचं आगमन झालेलं मी यांना विनंती करतोय की मान्यवर कक्षेमध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणायला लागेल संतोष तुकाराम पाटील साहेब, कारण ठाणे जिल्हा जागतिक मानवाधिकार फेडरेशनचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. तसेच ब्रह्म विष्णू महेश कबड्डी संघाचे सुद्धा अध्यक्ष आहेत. तसेच श्री वेताल शैक्षणिक संस्था काल्लेरची जे आहे त्याचे सुद्धा ते सदस्य आहेत आणि न्यू 40+ बंद्र्या मारुती काल्हेर संघाचे कर्णधार सुद्धा आहेत. म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्या व्यासपीठावर आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज वडुनवकरचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार इथे हजर आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ वडुनवकर कर्णधार नाणेफेकीसाठी या. गणेश पाटील क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. गावदेवी दिवे 35 धावा झालेल्या आहेत आणि 36 धावांचे आव्हान दिलेले आहे ते न्यू तुफान पिंपलास या संघा.
वडूनवघरचा कर्णधार तसेच बंद्रे मारुती संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. गणेश पाटील तर व्यासपीठावर उपस्थित एक अष्टपैलू असे व्यक्तिमत्व काल्हेर गावचे माननीय श्री संतोष तुकाराम पाटील. मी सुधाकर पाटील यांना विनंती करीन की त्यांनी संतोष तुकाराम पाटील साहेबांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. एक अष्टपैलू असे व्यक्तिमत्व आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित दिवेगावचे माजी उपसरपंच माननीय श्री गिरीश बलिराम पाटील साहेब उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा सुधाकर पाटील यांना विनंती करीन की त्यांनी गिरीश बलिराम पाटील साहेबांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी जे कूलर आलेले आहेत ते आम्हाला गिरीश पाटील साहेबांकडूनच आलेलं आहे. तसेच आमच्या गावचे पोलीस पाटील माननीय श्री सुजित नामदेव भोईर व्यासपीठावर आहेत. मी सुधाकर पाटील यांना विनंती करीन की त्यांनी सुजित भोईर साहेबांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. वैभव भोईर, आमच्या गावातली वैभव भोईर व्यासपीठावर यायचं आहे. वैभव मधुकर भोईर आपण व्यासपीठावर यायचे आहे. आपली खूप मदत झालेली आहे या कार्यक्रमासाठी, या आयोजनासाठी खूप मेहनत घेतलेली आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. श्री वैभव मधुकर भोईर. तसेच व्यासपीठावर उपस्थित श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ वडूनवघरचे कर्णधार गणेश पाटील आहेत. तर मी पुन्हा एकदा सुधाकर पाटील यांना विनंती करेन की त्यांनी गणेश पाटील यांचा सत्कार करायचा आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज वडूनवघर संघाचे कर्णधार आहेत. तर सामना सुरू झालेला आहे. 36 धावांचे आव्हान आहे 4 षटकामध्ये. न्यू तुफान पिंपलास या संघाला सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. रतिलाल आणि विकास, रतिलाल आणि तुषार आणि रतिलाल आलेले आहेत. नॉन स्ट्राईकला तुषार आहेत आणि स्ट्राईकला रतिलाल आहेत आणि गोलंदाज आहे तो चंद्रकांत. 36 धावांचे आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी न्यू तुफान पिंपलास या संघाला. चांगली फलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये. अविनाश गोंधले याने एक षटकावर लागवला शेवटच्या चेंडूवर आणि त्यानं धावा वाढल्या. सुंदर चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूचा पाठलाग केला होता परंतु यशस्वी झाले नाहीत आणि एक सुद्धा धाव या चेंडूवर आलेली नाही. निर्धाव चेंडू चंद्रकांत यांचा. चांगली सुरुवात करून दिलेली आहे. चंद्रकांत यांनी पहिला चेंडू निर्धाव हाताळला. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या बाहेर आपण हनुमान भोईर आणि विनोद पाटील हे 2 क्षेत्ररक्षक पाहू शकता.
पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे आणि चेंडू जातो सरळ सीमारेषा बाहेर. चौकार. चौकारानं खातं खोललेलं आहे ते न्यू तुंबान पिंपलास या संघाचं. दुसऱ्या चेंडूवर एक चौकार ठोकलेला आहे रतिलाल्याने आणि 4 धावांनी संघाचा श्रीगणेशा केलेला आहे. चंद्रू पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू आता बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आलेला नाहीये. फक्त 1 धाव मिळणार रतिलाल्याला. चौकार खाल्ल्यानंतर एक चांगलं कमबॅक करतो चंद्रकांत. 1च धाव. धावसंख्या होती ती 5. सरासरी 9च्या सरासरीने धावा बनवायला लागतील न्यू तुफान पिंपलास संघाला. आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर 35 धावा ज्या काढलेल्या आहेत गावदेवी दिव्या संघाने. एक चांगली टोटल म्हणायला लागेल. सकाळचे सत्र आहे. पुढचा चेंडू चंद्रकांतचा सामोर तुषार. अलग्या हाताने कट केलेल्या हनुमान भोईर तिकडे होते परंतु गचालचं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि 1 धाव मात्र मिळालेली आहे पिंपलास संघाला. धावसंख्या होती ती 6. चांगले 2 चेंडू. चौकार खाल्यानंतर 2 चेंडू चांगले हाताळलेले आहेत ते चंद्रकांत याने. पुढचा चेंडू चंद्रकांत सामोरे जाणार तर पुन्हा एकदा रतिलाल. चांगला चेंडू होता. आणि पुन्हा एकदा 1 धाव लेग बायच्या रूपाने मिळालेली आहे. धावसंख्या होती ती 7. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये चंद्रकांत हे गोलंदाजी करत आहेत आणि सलामीची जोडी आहे तुषार आणि रतिलाल. रतिलाल नॉन स्ट्राईकला जाऊ. तुषार पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता. पुन्हा एकदा कट केलेला आहे. हनुमान चेंडूचा पाठलाग करतो. चेंडू जातोय सीमा रेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालेलं आहे. 3 धावा पळून काढलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी आणि अशा प्रकारे पहिल्या षटक संपलेले आणि पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारले ते न्यू तुफान पिंपलास या संघाने 10 धावा काढलेल्या आहेत. चांगली धावसंख्या म्हणायला लागेल. तर येणाऱ्या 3 षटकामध्ये 26 धावा काढायच्या आहेत म्हणजे 18 चेंडू आणि 26 धावा. तर छत्रपती शिवाजी वडुनवगर चे कर्णधार गणेश पाटील तसेच बंद्रे मारुती काल्हेरचे कर्णधार संतोष पाटील आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तसेच आमचे पाहुणे माननीय श्री गिरीश बळीराम पाटील साहेब आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज वडुनवगर विरुद्ध बंद्र्या मारुती काल्हेर. तर दोन्ही कर्णधारांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तसेच आमचे प्रमुख पाहुणे माननीय श्री गिरीश बळीराम पाटील साहेब माजी उपसरपंच ग्रामपंचायत दिवे. तसेच सुजित भोईर पोलीस पाटील दिवे हे सुद्धा आलेले आहेत टॉस बॉक्स मध्ये. सुस्वागतम सर्व पाहुण्यांचं. तर नाणेफेक होत आहे दोन्ही संघादरम्यान. तर नाणेफेक जिंकलेली आहे वडुनव संघाने. फक्त निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करणार. ठीक आहे.
तर वडूनवगर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि काल्हेर संघाला फलंदाजी दिलेली आहे. तर पाहूया चालू सामन्याचं धावचं समालोचन. पहिले षटक संपलेले आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा काढलेल्या आहेत त्या न्यू तुफान पिंपलास या संघाने. आणि गोलंदाजीसाठी संघाचा प्रमुख गोलंदाज अरविंद पाटील आलेले आहेत. एक चांगला असा गोलंदाज आहे, डावखुरा गोलंदाज. सुंदर असा चेंडू पायावर आदळतोय. पंचांना प्रश्न विचारला होता परंतु पंच इशारा करतात लेग बायची 1 धाव आणि अशा रीतीने धावसंख्या होते ते 11. पहिल्याच चेंडूवर अपील केलं होतं अरविंद याने परंतु पंचांनी फेटाळून लावलं. दुसरे षटक आहे, 11 धावा झाल्या. 36 धावांचं आव्हान आहे न्यू तुफान पिंपलास या संघासमोर. पुढचा चेंडू अरविंद पाटील याचा. सामोरे जाणार आहे तो फलंदाज रतिलाल. अरविंद पाटील पुढचा चेंडू सामोरे जाईल तो रतिलाल. 11 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. दुसरे षटक मार्गस्थ आहे. फक्त एक चेंडू टाकून झालेला आहे दुसऱ्या षटकातला. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता परंतु पंच आमच्याकडे वळतात आणि सांगतात की हा चेंडू वाईट आहे. अवांतर धावसंख्येने धावसंख्या होते 12. पंच स्ट्राईकला जे पंच आहेत उत्कृष्ट असे खेळाडू लारा, भिवंडी तालुक्यातील एक अष्टपैलू असे खेळाडू लारा ज्यांनी सचिन 11 भिवंडी त्यानंतर चॅलेंज स्पोर्ट भिवंडी या 2 संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. पुढचा चेंडू अरविंद याचा. सुंदर असा चेंडू फक्त पुश केलेला आहे. अविनाश गोंडले तिथे होते. चांगलं क्षेत्ररक्षण मानायला लागेल. फक्त एकच धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 13. चांगली फलंदाजी होत आहे पिंपलास संघाची. अरविंद पाटील पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. चांगला चेंडू होता, पडल्यानंतर खाली राहिला आणि चांगलाच चेंडू म्हणायला लागेल. कुठल्याही प्रकारची धाव त्याच्यावर आलेली नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या होते ती 13. चेंडू टाकून झालेले 3. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकातला. धावसंख्या झाली 13. सुंदर चेंडू कट केलेला आणि तेवढे चांगले क्षेत्ररक्षण तिथे झालेले आहे. थर्ड मॅनला उभे असलेले अमित भोईर. फक्त एकच धाव आणि धावसंख्या झाली 14. चांगला चेंडू कट केला होता. गोलंदाजीचा स्पीडचा वेगाचा इथे वापर केला होता तुषार याने परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलं अमित भोईर याने. पुढचा चेंडू अरविंद पाटील सामोरे जाईल तर पुन्हा एकदा रतिलाल. रतिलाल चांगली फलंदाजी करत आहेत. आतापर्यंत 6 धावा काढून नाबाद आहेत. सुंदर असा चेंडू. अतिशय सुंदर स्ट्रोक खेळलेला आहे. 1 धाव पूर्ण. तीर्थराज तिकडे होते आणि आता मात्र गचालत क्षेत्ररक्षण आणि इथे फुटबॉल. धावपळ चालू झालेली आहे मैदानात धावपळ चालू आहे आणि किती धावा झाल्या जात तर नेम नाहीये. पंच आम्हाला सांगतात किती रन झाल्या. 15. 5 धावा झाल्या. 5 आणि 5 धावा मिळालेल्या आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 19. 1 धाव तिथे 5 धावा गेल्या आहेत एक्स्ट्रा. मैदानात नुसती धावपळ चालू होती.
पुढचा चेंडू अरविंद पाटील आता सामोरे जाण्याचा पुन्हा एकदा तुषार. सुंदर असा स्ट्रोक केलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येत आहे. विनोद पाटील क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु अरविंद यांना नीट तो पकडता आला नाही चेंडू आणि धावबाद होता फलंदाज वाचला आणि 2 धावा मिळालेल्या आहेत त्या फलंदाजाला. धावसंख्या होती ती 21. बिनबाद 21. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 15 धावांची गरज आहे. कल्याण गावचे रूपम परशुराम पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर मित्रांनो 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. आपण विचार केला 2 षटकांचा तर खरोखर चांगली कामगिरी आतापर्यंत केली कारण आघाडीची 2 फलंदाज ओपनर जोडी ज्याला म्हणतात ते रतिलाल आणि तुषार काय चांगली कामगिरी करतायत. जिथं सिंगल डबल आहे तिथे सिंगल डबल धाव घेतात तिथं चौकार मारायचा असतो. खराब एक चेंडू टाकला तर चौकार मारतात. खरोखर एक रणनीती आखली आहे आणि 2 षटकांचा खेळल्यानंतर 21 धावा इथं जमा केलेल्या आहेत आणि 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. मित्रांनो जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजेच गावदेवी स्पोर्ट दिवे या संघाने 35 धावा काढल्या होत्या आणि 36 धावांचं आव्हान इथं ठेवताना 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 21 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी न्यू तुफान पिंपळास या संघाला. तर गोलंदाज आलेला आहे तो म्हणजेच हायटेड मॅन अजित. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. समोर असणार आहे चांगला फलंदाज रतिलाल. चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न आणि पंचांचा बोट आकाशात हेरलं होतं. पंचांनी स्टंपांच्या मध्ये आला होता फलंदाज रतिलाल आणि एक मोठा हदरा बसतोय न्यू तुफान पिंपळास या संघाला. चला टीम मीटिंग नकोय प्लीज. गावदेवी दिवे या संघाला मी विनंती करतोय क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तर पहिला हात बसतोय रतिलाल या नावानं. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे घनश्याम भोईर. बघूया घनश्याम भोईरच्या आता खांद्यावर जिम्मेदारी जास्त थांबलेले कारण 11 चेंडू शेष राहिले आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. सामना खरोखर एक जबरदस्त एक रणनीती आखली होती. अजित यांनी मोठा मासा गळ्याला इथं अटकलेला आहे आणि रतिलाल याला पायवण्याचा रस्ता दाखवलेला आहे. चांगला मोठा धक्का बसलेला आहे न्यू तुफान पिंपळास या संघाला रतिलालच्या रूपानं. मात्र घनश्याम भोईर कशा पद्धतीने आपला अकाउंट ओपन करतोय ते पाहायचं आहे. पुन्हा सज्ज होतोय मुंडरा एंड कडून अजित. पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज घनश्याम. बघूया कशा पद्धतीने आपला अकाउंट ओपन करतोय. एक जबरदस्त अशी अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय.
आता मात्र एक थोडासा दिशाहीन चेंडू म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. दोन्ही हात समांतर करतायत, धाव मिळते अवंतर. पंच सूर्यकांत मोरे यांच्याकडून वाईटचा इशारा येतो. एक धावाने भर पडलेली संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते ती 22 लॉस्ट ऑफ 1 विकेट. मित्रांनो क्षेत्ररक्षणाचा आपण विचार केला तर वाईडिश लॉंगनच्या दिशेकडे विनोद पाटील आहेत, त्याच्यात मिड विकेट क्षेत्रामध्ये हनुमान भोईर आहेत, त्यानंतर डीप मध्ये चंद्रकांत भोईर आहेत, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कव्हरचा जर आपण विचार केला तर तीर्थराज तिथं आहे. कव्हरचा विचार केला तर अविनाश गोधले तिथं तैनात केलेला आहे. पुन्हा सज्ज होतोय अजित. आता जोरात मारलेला फटका चेंडू जातोय, दोन्ही क्षेत्रांच्या मधून फरार होतोय 4 धावांसाठी. एक चांगली गॅप इथं शोधून काढली होती घनश्यामनी. बघितलं होतं स्क्वेअर लेगचा हा खेळाडू राजू आणि मिड विकेटचा खेळाडू हनुमान भोईर यांच्यामध्ये खूपच गॅप होती आणि हिरलं होतं आणि त्याच दिशेला रवाना केला, चेंडूला पाठवलं 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 1-26. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज अजित मुंडरा एंड करून. अरविंद पाटील त्याला काहीतरी कानमंत्र देतात, त्या कशा पद्धतीने गोलंदाजी करा असं काहीतरी कानमंत्र देत आहेत. बघूया त्या कानमंत्राचा उपयोग गोलंदाज अजित भोईर करतात की नाही ते पाहायचं आहे. समोर असणारे घनश्याम भोईर फलंदाज एक चांगली कामगिरी केली, अकाउंट ओपन केलेलं आहे 4 धावाने. आता पुन्हा त्याच प्रकारे मारण्याचा प्रयत्न होता, स्विच करायचं होतं, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नाही. या निर्धाव चेंडू समाप्त. एक वापसी करतोय अजित या चेंडूवर. त्यानं खरोखर जबरदस्त ही क्रीडा नगरी आहे. तुम्ही पाहताय का अपार मेहनत इथं घेतलेली आहे मोरवायर दिवे या संघाच्या सर्व खेळाडूं. तसेच जे अशक्य होतं ते शक्य करून दाखवलं होतं श्री दामोदर भोईर या साहेबांनी. एक क्रीडा नगरी इथं म्हणून दिलेली आहे. पण सज्ज होतोय अजित पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र ड्राईव्ह करतो चेंडू, चेंडू येतो लॉंग क्षेत्रामध्ये रवाना होतोय. चंद्रकांत तिथे आहे, चांगले क्षेत्ररक्षण होतं, डायरेक्ट हिट लागलेला आहे आणि त्यांचा फायदा मात्र दोन्ही फलंदाज घेत आहेत. एक तिथं धाव होती, तिथं आता 3 धावामध्ये कन्वर्ट झालेले आहेत. 3 धावा इथं झालेल्या आहेत. तीन धावाने संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते ती 29. खरोखर चांगली होती, पैकी चांगली होती, मात्र जर फलंदाजाला बघितलं तर पॉपिन क्रीज मध्ये कधीच पोहोचला होता. मात्र अजित गोलंदाज याला तर चेंडू पकडायचा होता, एस्टर अदलून द्यायचा नव्हता. मात्र अजित चुकी करतोय, एस्टर अदलून देतोय, मात्र त्याचा फायदा दोन्ही फलंदाज घेतात. 1 धाव जिथं होते तिथं 3 धावाने कन्वर्ट होतात आणि 2 धावाचा बोनस इथं मिळतोय. 3 धावाने संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते ती 1-29. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज अजित पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र स्ट्राईक रोटेट झालेली आहे, स्ट्राईक मिळते ती तुषार याला. तुषारचा जर आपण विचार केला मित्रांनो तर 7 धावांवर खेळत आहे. शॉर्ट चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. जर विचार केला तर नॅशनल उकारा सांगता हा जो षटक होता चांगला षटक टाकला होता, मात्र क्षेत्ररक्षक चुक्या केल्या होत्या आणि त्याचाच फायदा घेतला दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या झालेल्या आहेत त्या 29. पुन्हा सज्ज होतोय अजित. जेंटलमॅन पुश करतोय चेंडू, चेंडूला खेळून काढलाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट मध्ये. एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा यशस्वीरित्याने इथं पूर्ण करताना दोन्ही फलंदाज. आता मात्र शेवटचा षटक इथं शेष राहिलेला आणि आपण नजर टाकली धावांवर तर फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी न्यू तुफान पिंपळास या संघाला. तर व्यासपीठावर उपस्थित कल्लेर गावचे माननीय श्री रूपम परशुराम पाटील, मी प्रवीण गोंधळे यांना विनंती करीन की त्यांनी रूपम पाटील यांचा सत्कार करायचा आहे.
तर मित्रांनो 6 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 5 धावा जिंकण्यासाठी आहेत. मग तर एक विचार केला जर आपण एक समीकरण मॅच समरी जर पाहिली आपण तर अरविंदच्या या षटकांमध्ये ज्या 5 धावा गेल्या त्या किती महागड्या ठरणार आहेत आणि त्याचप्रमाणे अजितच्या ज्या गोलंदाजीमध्ये जिथं 1 धाव होती तिथं 3 धावा गेल्या ते किती महागड्या ठरलेल्या आहेत. म्हणजे 6 धावा त्यांना महागड्या ठरलेल्या म्हणजे 5 आणि 6 11 धावा राहिल्या असत्या. मात्र इकडे जबरदस्त रणनीती आखली दोन्ही फलंदाजांनी चांगलं काम केलं तुषार आणि रतिलाल यांनी आणि त्याचाच फायदा घेऊन आता मात्र 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आज सामना जिंकण्यासाठी न्यू तुफान पीपल्स या संघाला. नेक्स्ट मॅच तयार राहायचं आहे. बंद्र्या मारुती काल्हेर तसेच छत्रपती शिवाजी वडवणनगर या दरम्यान हा सामना रंगणार. मित्रांनो कुठं जाऊ नका, या स्पर्धेला बघतच राहा, चिमकून राहा टीव्हीला, नाहीतर युट्यूब मध्ये तुम्ही या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. टाईप करा मित्रांनो स्वर्गीय प्रभावती स्मृती चषक 2022 नाहीतर ओम फोटोज टाईप करा. शॉट चेंडू पंच करतोय, चेंडूला चेंडू जातोय, थर्ड वनच्या रिझन मध्ये ट्रॅव्हलिंग होतोय. अविनाश फक्त मागे जातो आणि चेंडू ह्या शर्यतीचा शरद जिंकतोय आणि 4 धावांसाठी हा चेंडू जातोय आणि स्कोर इथं लेवल झालेला आहे. चांगलाच चेंडू होता मात्र झेल उडवला होता. हनुमान थोडीशी चुकी करतो आणि 1 धाव इथं पूर्ण करतात आणि या 1 धावामुळे संघ विजय संपादन करतोय तो म्हणजे न्यू तुफान पिंपलास. हार्दिक हार्दिक अभिनंदन न्यू तुफान पिंपलास. मित्रांनो जर या सामन्याचा विचार केला तर एक चांगली कामगिरी केली आहे ती म्हणजेच मित्रांनो जबरदस्त खेळी या सामन्यामध्ये केली. आपण विचार केला तर ज्या गोलंदाजी झाली किशोर मडवी पॉवर प्लेच्या या षटकामध्ये एक जबरदस्त गोलंदाजी करून एक अडचण निर्माण केली होती. 5 धावा देऊन 2 विकेट घेतले होते. म्हणून आम्ही विचार केलेला आहे का हा जो मॅन ऑफ द किताब जो आहे तो किशोर मडवीला देण्यात येणार आहे आणि किशोर मडवी पुढे यायचंय. किशोर मडवी कम ऑन द स्टेज कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच. तर लहान मुलांना मी विनंती करतोय ग्राउंड खाली करायचं लवकर प्लीज. तर मित्रांनो मॅन ऑफ द मॅच देण्यात येणार आहे किशोर मडवी. एक जबरदस्त गोलंदाजी केली होती. मी गिरीश पाटील यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते एक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे जी आम्हाला प्रदान केली आहे स्वर्गीय निलेश बालाराम पाटील त्यांचे सुपुत्र प्रकाश बालाराम पाटील यांनी तसेच प्रणित हरिचंद्र गोंडले तसेच केशव लक्ष्मण तुरे. मी आमच्या दिवे गावातील पोलीस पाटील यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते त्यांना शीतपेय द्यायचं आहे. मिरिंडा कुछ ठंडा हो जाए. बेस्ट ऑफ लक किशोर मडवी. धन्यवाद. तर मित्रांनो आता या दिवसातील दुसरा सामना सुरू होणार आहे तो म्हणजेच छत्रपती शिवाजी वडवणनगर आणि बंद्र्या मारुती काल्हेर या दरम्यान. बंद्र्या मारुती काल्हेर या संघानं